मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे अर्पिता खूपच मोठा धमाका आणि राडा करत असते. कारण जेव्हा ती इथे घरी येते तेव्हा मात्र इथे स्वानंदी तिच्या विरोधात जाऊन बोलत असते. खरं तर स्वानंदीला मुळात हे तिचं वागणं आणि ह्या सर्व गोष्टी पटतच नसतात, म्हणून स्वानंदीने मात्र आता इकडे हिचा खरा चेहरा समोर आणण्याचं ठरवलं असतं आणि सेम त्याच पद्धतीने तिने सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत. हेच आपल्याला आजच्या भागात पाहायचंय. तर आता सुरुवातीपासून मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे ही जी काही अर्पिता आहे ती अर्पिता मात्र आता घरी आलेली असते. घरी म्हणजे की हिचा खरं तर हा ना सर्व काही डाव असतो आणि जेव्हा ती येते त्यावेळेला तिचा नवरा सुद्धा तिच्या सोबत असतो आणि जेव्हा तिचा नवरा सोबत असतो त्यावेळेला अर्पिता म्हणत असते, काय करताय तुम्ही हे? प्लीज तुम्ही एकदा तरी माझं ऐकून घ्या ना. हे बघा, मला अजिबात अशा पद्धतीने वागू नका ना तुम्ही. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवा, मला तुमच्यापासून आणि आपल्या घरापासून वेगळं करू नका ना प्लीज. तुम्ही असं काय करताय? हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबातच मान्य नाही आहेत आणि त्याचबरोबर इथे मी तुमच्या विना कुठे जाणार आहे? ह्या सगळ्या गोष्टीचा तरी तुम्ही एकदा विचार करताय का? हे बघा, असं करू नका ना, असं सुद्धा स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हा तो म्हणत असतो, अजिबातच नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची, इथे मी तुला माझ्या घरामध्ये अजिबातच ठेवून घेणार नाही, असं स्पष्टपणे तो इथे बोलत असतो. दुसरीकडे आपण पाहतो स्वानंदीचे बाबा देवपूजा करायला लागलेले असतात. जेव्हा ते देवपूजा करायला लागलेलं असतात तेव्हाच मात्र मंदाकिनी आता लंगडतच बाहेर आलेले असते आणि कांगावा करायला सुरुवात करत असते. बाई बाई ग, काय माझी ही अवस्था, माझ्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. मला तर बिचारीला वाऱ्यावरच सोडला आहे. एवढं माझ्या पायाला दुखणं झालंय पण मला मात्र कोणीही विचारत नाही. मी मेली आपली अशीच आहे. काय करायचं आणि काय नाही हे मात्र मला समजतच नाही. काय करावं, कोणाला सांगावं, काय बोलावं हे मात्र मला कळतच नाही. काय बोलायचं, सगळ्यांना मी नको नकोशी झाले. असं म्हटल्याबरोबर आता मात्र स्वानंदीचे बाबा हे त्यांचे देवपूजा करत असतात. आता देवपूजा झाल्यानंतर तिला ते शांत बसण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यावेळेला मात्र ती मुद्दामच आता इकडे कांगावा करू लागलेली असते. जेव्हा ती कांगावा करत असते तेव्हा मात्र स्वानंदीचे बाबा तिला म्हणत असतात, अगं तुला काही वेळ लागलाय का? अशा पद्धतीने कशी काय बोलू शकतेस तू? डोक्यावर पडली आहेस का? तेव्हा ती म्हणत असते, आता तुम्ही सुद्धा मलाच बोला. इथे तुम्हाला तर सुनेचा एवढाच पुळका आहे. कुठे आहे तुमची सून? कुठे गेली? अहो, तिच्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे आणि तिच्यामुळे माझी ही अवस्था झालेली असून सुद्धा इथे मात्र तिला कशाचीच काहीच पडलेली नाहीये, असं सुद्धा आता इकडे ती मुद्दामच बोलत असते. तेव्हा ते म्हणत असतात, अगं तिच्यामुळे काही अवस्था वगैरे तुझी झाली नाहीये आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का? हे बघ, मी तुला काहीतरी देण्याचा प्रयत्नच करत होतो ना, पण तुला मात्र इथे दमच निघत नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेवढ्यातच आपण पाहतो रोहन बाहेर येतो. रोहन बाहेर आल्याबरोबर तो म्हणत असतो, तुम्ही सकाळी सकाळी काय एवढा कांगावा करताय? का उगाचच एवढा आरडाओरडा करताय? तेव्हा ती म्हणत असते, तुला आता आमचा आरडाओरडा वाटायला लागलेला आहे का? तू आता आमच्यासोबत अशा पद्धतीने बोलणार आहेस का? अरे, तुझ्या बायकोमुळे तू इथे भूकंपाशी लग्न केलेस आणि त्यामुळे मात्र हे वादळ घरामध्ये आहे, ही गोष्ट मात्र तुला इथे समजत नाही का? अशा पद्धतीने आता इकडे ती बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर आता मात्र इथे स्वानंदीचे बाबा तिला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात, जरा तू इथे गप्प बसणार आहेस का? पण ती मात्र अजिबातच गप्प बसायचं नाव घेतच नसते. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे समर अर्पिताच्या नवऱ्याशी बोलत असतो. तो म्हणत असतो, अहो, बायकोशी वागण्याची ही कुठली पद्धत आहे? तुम्ही जरा डोक्यावर पडला आहात का? अशा पद्धतीने तुम्ही कसं काय वागू शकता तेच मला काही कळत नाहीये. तुमचं नेमकं काय चाललेलं आहे? आणि त्याचबरोबर इथे बायकोचा आदर आणि बायकोशी कसं वागायचं हे तुम्हाला कुणी शिकवलेलं आहे की नाही? तेव्हा मात्र तो म्हणत असतो, हो, मला कोणीही शिकवलेलं नाही, पण तुम्ही तुमच्या मुलीला चांगले संस्कार केलेले आहेत ना, मग ही जी काही मुलगी आहे ना ती तुमच्या जवळच राहू द्या. काही जरी झालं तरी सुद्धा इथे मात्र मला काहीच ऐकायचं नाही आणि तुमच्या मुलीबरोबर मला इथे संसार सुद्धा करायचा नाही, हे मी मात्र स्पष्टपणे इकडे तुम्हाला सांगत आहे, असं सुद्धा तो बोलत असतो. त्याचबरोबर नुसता वैताग आणून सोडलेला आहे हिनं. एकाशी सुद्धा धड घरातल्यांशी नीट वागत नाही, नीट बोलत नाही आणि त्यामुळे काही जरी झालं तरी मला हिला घेऊन जायचं नाही, माझा मी चाललो, असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे धावतच अर्पिता त्याच्या पुढे येते आणि त्याला म्हणत असते, असं काय करताय? हे बघा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, प्लीज तुम्ही मला असं इथे सोडून जाऊ नका ना. हे बघा, आपला संसार आहे ना आणि आपला संसार असल्या कारणाने तुम्ही आता माझ्यासोबत अशा पद्धतीने वागणार आहात का? हे बघा, माझं काय चुकलंय ते तरी सांगा ना. अहो, माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, ही गोष्ट तुम्हाला समजत नाहीये का? प्लीज तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या ना. तेव्हा मात्र तो म्हणत असतो,
असतो, काही जरी झालं तरी मला तुझं काहीच ऐकायचं नाही, तू मात्र आता इथेच राहणार आहेस, मी तुला कुठेच घेऊन जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दामध्ये तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र इथे अर्पिता रडायला लागलेली असते. मग समर म्हणत असतो, हे बघा, तुम्हाला तुम्ही काय बोलताय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तरी मुळात समजतायत का? अहो, तेव्हा मात्र अंशुमन म्हणत असतो, दादा थांब जरा जरा थांब, हा माणूस अशा पद्धतीने सरळ वागणारच नाही, मी ह्याला 2 फटके देतो, बघ कसा पोपटासारखा सरळ होतोय आणि कसं बोलायला लागतोय. आता मात्र इकडे अंशुमन त्याच्यावर धावत जातो. धावत गेल्यानंतर त्याला मारायला लागणार तेवढ्यातच समरमध्ये पडतो आणि म्हणत असतो, अंशू आत्ताच्या आत्ता गप्प बसायचं, कळलं तुला, दूर हो त्याच्यापासून, आणि त्याचबरोबर त्याच्याशी कसं बोलायचं काय बोलायचं हे माझं मी बघतो, तू अजिबात एक शब्दसुद्धा बोलायचा नाही, शांत बस म्हटलो ना, असं म्हणून शेवटी समर त्याला शांत करण्याचं काम करत असतो. दुसरीकडे आपण पाहतो, आता मंदाकिनी म्हणत असते, कुठे आहे बोल ना, ती सून जी आहे ना ती कुठे आहे, आली आहे का तिला काळजी आहे का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मी ती तर तुझ्यासाठीच बाहेर गेली होती, काय माझ्यासाठी बाहेर गेली होती, कुठे ती, असं इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र रोहन म्हणत असतो, अगं काय करतेस तू, हे जरा तरी थांब आणि जरा तरी ऐकून घेण्याचा प्रयत्न करतेस का, अशा पद्धतीने का बोलतेस तू. तेव्हा मात्र इकडे लगेच स्वानंदीचे बाबा इथे तिच्यासाठी चहा घेऊन आलेले असतात आणि स्वानंदीचे बाबा तिच्यासाठी चहा वगैरे घेऊन आल्यानंतर इथे ते म्हणत असतात, हे घे चहा पे, पाणी प्यायलीस ना म्हणजे त्याचं काय ना, तुझा जो काही घसा आहे ना तो पुन्हा भांडायला तुला जरा बरा पडेल, असं म्हणून ते आता तिच्यासमोर लगेचच चहा ठेवण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर इथे आदिरा आलेली असते. आदिरा म्हणत असते, मी तुमच्यासाठीच आई बाहेर गेले होते, माझ्यासाठी बाहेर गेली होतीस, तुला काही घरादाराची काळजी आहे की नाही, इथे भूक लागली माणसाला, घरामध्ये स्वयंपाक करायचा, पाणी करायचं, चहा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तू सोडून देतेस आणि बाहेर मात्र हुंदडत आहेस, तुझं चाललेलं काय आहे नेमकं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, हो आई कळतंय मला, तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे, तुला माझी काळजीच नाहीये, तुला माझं काही घेणं देणंच पडलेलं नाहीये, का अशी वागतेस ग, तुला मला काहीच करावंसं वाटत नाही का, ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुझ्यामुळे हे सगळं काही होतंय, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. मग आता लगेचच इथे आदिरा म्हणत असते, हो का, माझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत का, मग इकडे त्यासाठीच तर मी बाहेर गेले होते ना, कशासाठी बाहेर गेली होतीस, हो मी त्यासाठीच तर बाहेर गेले होते, असं म्हणून आता लगेचच ती इथे सरलाताईंना बोलवत असते आणि सरलाताईंना बोलवल्याबरोबर आता इकडे मात्र ती म्हणत असते की ह्या कोण आहेत, अहो आई तुम्हाला त्रास होतोय ना ह्या सगळ्या गोष्टीचा, मग ह्या सरलाताई आहेत, सरलाताईंना इथे बोलवलेलं आहे आणि सरलाताई मात्र आता तुमची काळजी घेतील, त्याचबरोबर इथे तुम्हाला काय हवं काय नको ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सरलाताई बघणार आहेत, ह्या एक चांगल्या नर्स आहेत आणि ह्या तुमची उत्तम काळजी घेतील, असं म्हटल्याबरोबर तिला मात्र आता प्रचंड राग यायला सुरुवात होत असते. ती म्हणत असते, अच्छा तुम्ही हे सगळं काही मुद्दामून करताय का, तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची आणि अशा पद्धतीने वागण्याची, तुम्हाला मी जड झाले का म्हणून तुम्ही अशा पद्धतीने वागताय. दुसरीकडे आपण पाहतो समर म्हणत असतो, अशा पद्धतीने वागण्याची आणि त्याचबरोबर बायकोसोबत हे असं बोलण्याची अजिबातच गरज नाही, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय म्हणून. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा मला चांगलंच कळतंय मी काय करतो आणि काय नाही ते, मुळात तुम्हाला एक गोष्ट मी सगळ्यात महत्त्वाची सांगतो, हिला तुम्ही संस्कार दिले नाहीयेत, त्याचबरोबर हिला मोठ्यांशी कसं बोलावं, घरात काय करावं, संसार कसा करावा, हिला हे अजिबातच माहिती नाही, उठसूट ही माहेरी पळत राहते आणि उठसूट माहेरी पळत असल्यामुळे इथे ना आता मला हे सगळं काही नको झालं आहे, त्यामुळे हिला आता इकडे तुमच्याकडेच ठेवून घ्या, काही जरी झालं ना तरी हिला मात्र मी अजिबातच इकडे माझ्याकडे घेऊन जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर समर म्हणत असतो, तुम्ही हे जरा खूप जास्त अति करताय असं वाटत नाही का. तेव्हा तो म्हणत असतो, हो तुम्हाला वाटतंय ना की मी हे खूप जास्त अति करतोय म्हणून, तर तसं समजा हवं तर, पण आता मात्र काही जरी झालं ना तरी एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवा, ह्या बाईसोबत मला राहायचंच नाहीये, कारण हिला मात्र काहीच समजत नाही किंवा काही सांगितलं तर ही ऐकून सुद्धा घेत नाही, त्यामुळे हिला तुमच्याकडेच ठेवा, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. समोर म्हणत असतो, हे बघा जे काही आहे ना ते आपण बसून बोलूया, बसून सगळ्या गोष्टी करूया, पण तुम्ही आत्ताच्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत मात्र फार जास्त चुकीची आहे, तुम्ही
तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या बायकोसोबत नाही वागू शकत आहे. दुसरीकडे आपण पाहतो आता मंदाकिनीला राग आलेला असतो. मंदाकिनी म्हणत असते, ह्या घरामध्ये काय चाललंय कळतंय का? इथे तुम्ही मला ह्या नर्सच्या हवाली करणार आहात का? एकतर हिच्यामुळे मी एका जागी बसले आहे, हिच्यामुळे माझा पाय मोडला आहे आणि माझा पाय हिच्यामुळे मोडला असून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कसं काय माझ्यासोबत वागू शकता तेच मला काही कळत नाही. नेमकं हिचं काय चाललेलं आहे? आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही नेमकं काय करते आणि त्याचबरोबर चूक जी आहे ती मान्य करायची तर हिला गरजच नाही आहे आणि चूक मान्य करायची गरज नसल्यामुळे सुद्धा अजूनसुद्धा ती अशाच पद्धतीने वागते. मग हिला काय बोलायचं? तेव्हा आदिरा म्हणत असते, लिसन आई प्लीज, हे बघा तुम्हाला असं वाटतंय ना की माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे, घरामध्ये तुमच्याकडे कोणीच लक्ष द्यायला वगैरे नाही आहे ना, म्हणून तर मग आपण हिला आणलेला आहे ना, मग ही सगळी काही तुमची व्यवस्थित काळजी घेईल, तुमच्याकडे लक्ष देईल आणि त्यामुळे तर आपण हिला आणलेला आहे. प्लीज तुम्ही असं काहीही करू नका ना. हे बघा तुम्हाला असं वाटतंय ना त्यावेळेला हे बघा ह्या नर्स आहेत, दिवसभर तुमच्या सोबत राहतील, तुम्हाला काय हवं ते नको बघतील. तेव्हा ती म्हणत असते, बाई 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 बाई, मी म्हटलं माझी मुलगी येईल, त्याचबरोबर इथे ती माझ्याकडे बघेल, मला थोडासा आधार होईल. तेव्हा आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, तिने काही तुझं गुत्तेदारी घेतली आहे का? का ती तुझ्याकडे येईल, का ती तुला बघेल आणि काय ह्या सगळ्या काही गोष्टी करेल हे तरी तुला समजतंय का? अगं तिला तिचं काम आहे, तिचा संसार आहे, त्याचबरोबर तिला तिचं ऑफिससुद्धा आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा इथे तिनं तुझा काही मक्ता घेतलाय का आणि ठेका घेतलाय का? हे बघ असलं काही होणार नाहीये, समजलं तुला? ती अजिबात इथे येणार नाहीये. आणि अधिरा बोलते ते बरोबर आहे, तुझा पाय दुखतोय म्हणतेस ना, मग आता इकडे तुला ही इथे सोबत हवी आहे ना, तर मग आहे ना ती, अजून तुला काय हवं आहे? असं म्हटल्याबरोबर आता इकडे अधिरा म्हणत असते, हो आई तेच तर, तुम्हाला असं वाटतं ना की सर्वांनी तुमची काळजी घ्यावी म्हणून तर आपण ह्यांना इथे बोलवलेलं आहे ना. मग आता इकडे मंदाकिनी म्हणत असते, मला कळतंय ना तुम्ही माझं फक्त आणि फक्त इथे तोंड बंद करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इथे करत आहात, बस याच्या पलीकडे काहीच नाही. तुम्हाला मी फक्त या घरामध्ये नको आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून मला इथे कंट्रोल कराल आणि त्यामुळेच तुम्ही ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने करताय, बरोबर की नाही? पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्ही काही केलं, कसं जरी वागलात ना तरी सुद्धा मी अजिबातच इथे शांत बसणार नाही किंवा तुम्ही माझा कंट्रोल इकडे काढून घेणार नाही, हे मात्र इथे नीट ध्यानात ठेवा. असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच इकडे अधिरा म्हणत असते, हे बघा आई असं काही नाहीये, तुमचा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. चुकीचा गैरसमज अजिबातच नाही होत, हे सगळं काही अगदीच बरोबर आहे. त्याचबरोबर एकतर हिच्यामुळे मी एका जागी बसले आहे आणि ही चूक मान्य करायलाच तयार नाहीये. तेव्हा अधिरा म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, तुम्ही माझ्यामुळे इथे बसला आहात ना, मग माझ्यामुळे एका जागी बसला आहात तर इथे मीच तुमची काळजी घेण्यासाठी कोणाला तरी आणलेला आहे ना. तेव्हा मात्र मंदाकिनी म्हणत असते, मला काही झालेलं नाहीये, मला काहीच नकोय. तेव्हा मात्र इकडे अधिरा म्हणत असते, म्हणजे तुम्ही एक्सेप्ट करत आहात का की तुम्हाला काहीच झालेलं नाहीये, तुम्ही बरे आहात म्हणून? मग आता मंदाकिनी म्हणत असते, बघितलं का, बघितलं कशी बोलते ही माझ्याशी, कशी मला शब्दात पकडते. काय रे देवा परमेश्वरा, हेच दिवस दाखवायचे बाकी होते का? काय सून दिलेली आहे सेवा करायची, कब्बर चहा बनवायचा, ते तर सगळं काही वेगळंच. पण इथे तर ही ना माझ्या डोक्यावरच बसली आणि माझ्या डोक्यावर बसून ह्या सगळ्या गोष्टी ती अशा पद्धतीने करते. आता मात्र स्वानंदीच्या बाबांनी तिच्यासमोर हात जोडलेले असतात आणि म्हणत असतात, बाई धन्य ग, तू खरंच धन्य. तुझ्यासोबत कसं बोलावं, काय डील करावी हे मात्र आम्हाला अजिबातच समजत नाही. काय करायचं तुझं आणि काय नाही हे अजिबातच समजत नाही. तुला जे काही करायचं आहे ना ते कर. हे बघा अधिरा, तुमचे कामं करा, ह्या बाईच्या नादी अजिबात लागू नका. ही बाई म्हणजे ना एक नंबरची कजाग आहे. हिच्यासोबत कसं बोलावं, काय करावं ना हे आपल्याला अजिबातच समजत नाहीये. ही मुळात बाई नाहीच आहे आणि काय बोलायचं काय नाही हे अजिबातच आपल्याला कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मंदाकिनी म्हणत असते, मला तर 2-2 लेकी असून सुद्धा काहीच उपयोग नाहीये. मी म्हटलं 2-2 लेकी इथे येतील आणि लेकी इथे आल्यानंतर आता मात्र इकडे त्या हे सगळं काही व्यवस्थित करतील, पण तसं अजिबातच नाही. काय बोलायचं काय नाही हे मात्र मला अजिबातच समजत नाही, असं सुद्धा स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अधिरा मात्र तिच्या समोर हात जोडत असते आणि म्हणत असते, अगं काय काय गप्प बस जरा. अगं ह्या बाईसमोर तुम्हाला उभं करणार आहेस आणि त्याचबरोबर तुम्ही माझा कंट्रोल इथे करू पाहताय. तुम्हाला इथे ही सासू जड झाली आहे आणि त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने माझ्यासोबत वागताय, पण मी सुद्धा कोण आहे ही गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची. काही जरी झालं ना तरी सुद्धा आम्ही कोणाच्याही हाती लागणार नाही किंवा काहीही करणार नाही, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने आता इकडे मंदाकिनी बोलत असते. आता मात्र अधिरा म्हणत असते, आई तुम्हाला समजून घेणं फार कठीण आहे, म्हणजे मला तर कळतच नाही.
अहो, तुमच्या काळजीसाठी मी हे सगळं काही करते, पण तुम्हाला मात्र त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. दुसरीकडे आपण पाहतो, आता मात्र इकडे अर्पिता हळूच तिच्या नवऱ्याला खाणाखुणा करत असते आणि रडण्याचं नाटक करत असते. स्वानंदी मात्र तिथेच उभी राहून ह्या सगळ्या काही गोष्टी इथे पाहत असते. स्वानंदीला पूर्ण समजलेलं असतं की काहीतरी गोंधळ आहे, काहीतरी वेगळाच मामला आहे, पण आता ती सत्यापर्यंत शोधण्याचा प्रयत्न करत असते. समर मात्र अर्पिताच्या नवऱ्याला व्यवस्थित सांभाळून घेण्याचा आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तरीसुद्धा तो सांभाळून घेत नसतो. तो म्हणत असतो अजिबातच नाही, आणि त्याचबरोबर इकडे मी अजिबात इथे थांबणार नाहीये. तेव्हा ती म्हणत असते, अहो, मी तुमच्यासोबत एवढ्या वर्षाचा संसार केला, आपल्याला एवढी सुंदर मुलगी आहे, कमीत कमी तिचा तरी विचार करा. तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे, तिचाच विचार करतोय आणि त्यामुळेच मी इथे आपल्या मुलीला सुद्धा घेऊन आलेलो आहे, असं म्हणून तो एका मावशींना आवाज देतो. जेव्हा त्या मावशी येतात तेव्हा मात्र त्यांच्याकडे अर्पिताची छोटी मुलगी असते आणि त्या मुलीला इथे पाहिल्यानंतर सर्वांना धक्का बसतो. तो म्हणत असतो, आजपासून इथे तुला माझ्या आयुष्यात जागा नाहीये, तू इथे तुझ्या माहेरी सुखाने राहा. त्याचबरोबर तुझ्यासारखी बाई कोणाची पत्नी, कोणाची आई होण्याच्या लायकीचीच नाहीये, त्यामुळे काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी तुला अजिबात माझ्याबरोबर घेऊन जाणार नाही, हे मात्र स्पष्ट शब्दामध्ये तुला मी इथे सांगत आहे, असं म्हणून आता द्या तिला एखाद्या कोणाकडे तरी, नाहीतरी यांच्याकडे सांभाळणारी भरपूर आहेत, असं म्हणून स्वानंदी धावतच जाते, त्या बाळाला हाताशी घेत असते. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो, आता मात्र मी एक क्षणभर सुद्धा इथे थांबणार नाही, असं म्हणून तो निघून जातो. तेव्हा आजी इथे लगेचच बाळाला दुसरीकडे द्यायला सांगत असतात. अर्पिता मात्र रडायला लागलेली असते. समर मात्र भाबडा लगेचच अर्पिताला जवळ घेतो, पण स्वानंदीला मात्र हिचे नखरे समजलेले असतात. तर पाहत राहा वीर दोघातली ही तुटेना.